नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण DMERची 27 जानेवारी 2026 रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील DMERची जी भरती प्रक्रिया झालेली आहे, गट क संवर्गातले तांत्रिक आणि अतांत्रिक पदासाठी घेण्यात आलेल्या IBPS मार्फत TCS ION मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो लावण्यात आला होता आणि त्यामध्ये पात्र झालेल्या उमेदवाराची ज्या विविध पदांसाठी घेण्यात आलेली DMERची परीक्षा होती तर त्यामधनं पात्र झालेल्या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठीची गुणवत्ता यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कागदपत्र पडताळणी जी आहे तर ती 2 फेब्रुवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्जरी समूह रुग्णालय मुंबई येथे शासकीय भवन 7वा मजला भायखळा मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. गुणवत्ताधारक उमेदवाराची कागदपत्र पडताळणीच्या वेळी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेले मूळ कागदपत्र व त्यांच्या छायांकित प्रतीचा एक संच सोबत आणायचा आहे. कागदपत्र पडताळणी करता स्वखर्चाने उपस्थित राहावे. प्रकट व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मोडत असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याकरता अंतिम तारीख जी आहे तर ती 2 फेब्रुवारी 2026 ही ग्राह्य धरण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सोबत पदनिहाय कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी DMERची जी TCS ION मार्फत घेण्यात आलेली ऑनलाईन परीक्षा आहे तर ती दिली होती विविध पदांसाठीची. तर त्यामधले पात्र झालेल्या उमेदवाराची नावाची यादी जी आहे तर ती सोबत जोडण्यात आलेली आहे. तर ग्रंथपाल या पदासाठीचे जे आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते 2 फेब्रुवारी 2026ला असणार आहे आणि इथं जे आहे तर अनुक्रमांक देण्यात आलेले आहेत आणि वेळ देण्यात आलेली आहे 9:30 ते 10 पर्यंत. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपालसाठीचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे ते पण असणार आहे 2 फेब्रुवारी 2026 10 ते 12 या वेळेमध्ये. त्यानंतर पुढचं जे आहे सिरियल नंबरनुसार जे आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. DMERची जी भरती झालेली आहे तर त्यामधले त्यानंतर ग्रंथपाल सहाय्यक या पदासाठीची पण 2 फेब्रुवारी 2026 आणि सिरियल नंबर देण्यात आलेला आहे आणि वेळ देण्यात आले 12 ते 1 या वेळेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर ग्रंथसूचीकार जे आहे तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 2 फेब्रुवारी 2026लाच असेल. वेळ असणार आहे दुपारी 2 ते 5:30 पर्यंतची. त्यानंतर ग्रंथसूची कार जे आहे तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 2 फेब्रुवारी 2026 दुपारी 2 ते 5:30 वाजेपर्यंतच असणार आहे. हे जे वेळापत्रक आहे तर त्याचं PDF जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. DMERची घेण्यात आलेली जी परीक्षा होती विविध पदांसाठीची तर त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. डॉक्युमेंटचे जे आहे कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे तर तुम्ही जे फॉर्म भरताना सर्व डॉक्युमेंट अपलोड केले होते त्या तारखेपर्यंतचे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटसोबतच 2 संच आणि पासपोर्ट साईजचे फोटो सोबत ठेवून जायचं आहे. दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या तारखेला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे. तर ही होती DMERची घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भातले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातली अपडेटेड माहिती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असते. ते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसरू नका. म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत येत राहतील. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. थँक्स फॉर द वॉचिंग.